शहरातील माईदे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं अक्षरशः दहशत माजवली असून काल रात्री महिला बँकेच्या मागील बाजूस असलेल्या अपार्टमेंट परिसरात तब्बल 9 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नगर परिषद कारवाई करण्यास तयार नसल्यानं शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगणलावार यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। या भागात आधीपासूनच भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून आता पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। घटना समजताच शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगणलावार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी चर्चा केली। त्यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता कुत्रे पकडण्याचा परवाना नसल्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही असं सांगत प्रशासनानं हात वर केल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। दरम्यान ज्या नागरिकांना कुत्र्यानं चावा घेतलाय त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन उपचार घ्यावे लागले। संबंधित नागरिकांनी उपचाराचे कागदपत्र दाखवत प्रशासनाकडे तातडीनं कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिक हतबल झालेत। माईदे चौक परिसरात कुत्र्यांची टोळकी रस्त्यावरच बसून वाहनं पाहताच त्यांच्या अंगावर धावून जात असल्यानं अपघाताचं प्रमाणही वाढलंय। अनेक वाहन चालक जखमी झाल्याच्या घटना घडल्यात। संकट मोचन रोड, समर्थवाडी, शिवाजीनगर, गिलानीनगर, दहिवलकर प्लॉट यांसह शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या विरोधात लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजय उपगणलावार यांनी दिलाय। नगर परिषदेची कोणतीही मदत न मिळाल्यानं माईदे चौक परिसरातील नागरिकांनी स्वतःचं रक्षण करण्यासाठी हातात काट्या व दगड घेण्यास सुरुवात केली आहे। पिसाळलेल्या कुत्र्यामुळे जीविताला धोका निर्माण झाल्यानं नागरिक भयभीत झाले असून ते हातात काट्या तसेच दगड घेऊन घराबाहेर पडत आहेत। प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अनिल राठोड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.